आदिवासी गौण गोवारी प्रतिनिधींची आज मंत्रालयामध्ये बैठक आहे। आदिवासी गौण गोवारी जमात संविधानिक हक्क समितीच्या 11 प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होईल। अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसंदर्भामध्ये ही बैठक आहे। 26 जानेवारीपासून तिघांचं नागपुरामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। 5 फेब्रुवारीला नागपुरात हजारो गौण गोवारी समाजानं 8 तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं। आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं बैठकीचं आश्वासन दिलं होतं। आजच्या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आजच्या बैठकीतून काय तोडगा निघणार याकडे सुद्धा पाहावं लागेल। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून। जितेंद्र, आज मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडते, या बैठकीबाबत काय तपशील? गेल्या 26 जानेवारीपासून 3 आदिवासी गौणगोवारी समाजाचे जे बांधव आहेत ते उपोषणावर बसलेले आहेत। आदिवासी समाजाचे लाभ आणि इतर जे अधिकार आहेत ते आदिवासी गौणगोवारी जमातीला देण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। 11-12 दिवस उलटूनही जेव्हा त्यांच्या मागणीकडे सरकारने दखल घेतली नव्हती तेव्हा गेल्या सोमवारी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात आलेला होता। विदर्भातील हजारो गोवारी बांधव नागपुरात आलेले होते आणि तब्बल 7 ते 8 तास हा रास्ता रोको करण्यात आलेला होता। त्यानंतर सरकारने शेवटी याची दखल घेतली आणि आज या प्रतिनिधी मंडळासोबत बैठक लावण्यात आलेली आहे। आदिवासी गोवारी हक्क संविधानिक समिती याचे 11 जणांचं शिष्टमंडळ आज हे मंत्रालयात बैठक घेणार आहेत। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील आणि या बैठकीत आदिवासी किंवा गोवारी गौण समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यावर काय निर्णय येतो, काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। अधिक अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।